आता आलू पराठा बनवण्यासाठी गोळे भरण्याचं टेन्शन नाही. लाटताना देखील अजिबात कुठेही चिकटत नाही. आज मी तुम्हाला एका वेगळ्या पण खूप सोप्या पद्धतीने आलू पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. तर चला मग आपण ही पटापट रेसिपी पाहून घेऊयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून त्याची साल काढून अशा पद्धतीने किसून घ्यायचे. यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, इथे आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केला आहे. त्यानंतर 1.5 चमचा धणेपूड, धणेपूडचा फ्लेवर खूप छान उतरतो यामध्ये. त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा गरम मसाला घालून यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालतेय. आता चाट मसाल्यामुळे एक चटपटीतपणा येतो, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा त्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल. त्यानंतर चवीपुरता मीठ घालून 1 चमचा कसुरी मेथी हातावरती चुरून घातलेली आहे आणि यामध्ये आता जाणार आहे खूप अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे सगळं साहित्य आपण आता चांगलं मिक्स करून घेऊयात. हाताच्या साह्याने आपण हे साहित्य एकजीव करून घेणार आहोत. तर आता एकजीव करून झालेला आहे. यामध्ये आता आपण लागेल तसं गव्हाचं पीठ ऍड करत जाणार आहोत. यामध्ये बटाटा, कांदा, आलं लसूण याचा जो ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची गरज लागणार नाही. चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी सैल अशी असली पाहिजे. आता यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि असा गोळा मळून घेतलेला आहे. यामधील छोटासा गोळा घेऊन तुम्ही तो टेस्ट करून बघू शकता. काही कमी असेल तर मागवून ऍड करा. गोळा रेस्ट करून द्यायची काही गरज नाहीये. आपल्याला याचे लगेचच पराठे बनवायला घ्यायचे आहेत. कारण मिश्रण जर आपण हे असंच ठेवलं तर त्याला थोड्या वेळाने पाणी सुटू लागतं. त्यामुळे जो आपण गोळा तयार केलेला आहे तो अधिक सैलसर होईल. मग आपल्याला हवे तसे पराठे लाटता येणार नाहीत. आता यामधील मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे. त्याला असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि जाडसर गोलाकार असं लाटून घ्यायचा. त्यानंतर आता आपण यावरती थोडंसं तूप लावून घेणार आहोत. असं तूप लावलं ना की पराठ्याला पदर छान सुटतात. तूप चांगलं मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरूया. तसेच याची एक बाजू फोल्ड करून घेऊयात. त्यावरती सुद्धा तूप लावून पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. परत याची एक बाजू फोल्ड करायची आणि असा त्रिकोण तयार करायचा आणि या ज्या कडा आहेत ना त्या आतल्या